नमस्कार, इन गोवा बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी। लाडली लक्ष्मीनंतर आता महिलांना दिलासा देत राज्य सरकारनं गृह आधार योजना कार्यान्वित करत वाढत्या महागाईनं त्रस्त झालेल्या गृहिणींना दिलासा दिलाय। दर महिन्याला 1000 रुपये या योजनेअंतर्गत गृहिणींना मिळणार असून महागाईच्या आगडोंबावर मुख्यमंत्र्यांनी आपल्या परीनं फुंकर घालण्याचा प्रयत्न केलाय। सुषमा अरुण पालेकर, गव्हर्नमेंटान आमकां पैसे 1000 दिल्या बद्दल आमकां बरें वाटता आणि सगळ्यांका लाभ हो। कारण आमकां ती स्कीम हे केल्या 1000 लागून महिलाचे, त्याच्या बद्दल आमी सरकाराकडे हे करतात, त्यांचे उपकार म्हणटा की आमकां ते बायलांनी दिल्यात म्हणून 1000 रुपये महिन्याक। म्हणजे आता आमकां कितें फुडें वयतली जाल्यार म्हणटले आमकां हांगा जल्म जाल्ली हे जाय, सर्टिफिकेट जाय, बरें हांगा जाल्ले हे जाय, पूण आमच्या कडेन ती ना न्ही। आतां आमी ल्हान आसतना आमी खंय उडयली आवय बापायन, आमकां खबर ना, आमचो आवय बापूय पिड्ड्यार जालो, पूण आतां आमकां खबर ना खंय आसा, पूण आमी आपली ओगीच बसतली। तेणी बरें केलां, म्हणजे बायलांक काय ना पैसे म्हणून दिवपाची, कितें खर्चाक बायलांक कितें घरान पेमेंट दिना, सोरे पितात, हे करतात, बायलांक तो एक आधार कसो न्ही, म्हणून आमी एक तेचे आभार कशें म्हणटा। ह्या स्किमीक आमी हायलायटूय तुमकां म्हणजे समरी हायलायट मेळटले। एक म्हणजे ही ह्या स्किमीन भितर उत्पन्न 3 लाखा सकयल, ग्रॉस उत्पन्न 3 लाखा सकयल आसूंक जाय। ती खातीर कुटुंब हे घोव आनी बायल इतलेंच गरज धरला। प्रश्न विचारपाची गरज ना, कारण दुसरो कोणूच त्या कुटुंबान येना। हाजो अर्थ एका रेशन कार्डाचेर 4 जोडपी, जर जोडपे हेच कुटुंब 4 जोडपी असली जाल्यार 4य जोडप्यांक मेळूंक शकता। इफ दे आर 3 लाखाचें उत्पन्न, ग्रॉस उत्पन्न त्या जोडप्याचें आसूंक जायना। लग्न जाल्ल्या बायलेक मेळटली। लग्न जाल्ली बायल म्हणजे विधवा भितर चलता आणि डायवोर्सय चलता। इन दॅट केस द इन्कम लिमिट इज 1,50,000। दयानंद सामाजीक योजनेची फायदो जाका जाता, म्हणजे घोवाक जालें सुद्दां जाल्यार बायलेक ताजो ही स्कीम मेळना। दोगा पैकी एकट्याक कोणाकूय ही स्कीम जर तूं मेळटा आसत, दयानंद सोशल सिक्युरिटी, दिस इज एन एक्सक्लुझिव्ह स्कीम। इट एक्सक्लुड्स DSS बेनिफिशरीज। अर्ज करणारी बायल मनीस किंवा तिचो घोव कोणूय असल्यार सुद्दां एक्सक्लूड जाता। म्हणजे खूब जाणांनी म्हाका प्रश्न विचारलो की दादल्याचे घोवाक मेळटा जाल्यार आपल्याक मेळटले काय? ना, तें कारण आमी 1000 चे 2000 ऑलरेडी केल्या। हाका फक्त एकूच एक्सेप्शन आसा। विधवा बायल मनीस जी दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या अंतर्गत जिका फायदो जाता, सरकारची हे मेळटा, त्या विधवा बायल मनशेक जर तूं भुरगें आसत 18 वर्सां पेक्षा कमी वयाचें जाल्यार तें भुरगें 18 वर्साचें जाय पर्यंत तिका ह्या स्किमीचे 1000 रुपया मेळूंक शकता। हे सगळे हांगा सिस्टमॅटिकली हायलायटाचेर बरयल्ले पॉयंट आहात। ह्या स्किमीन साधारण 1.5 लाख संख्या अपेक्षित आसा टोटल। आता 1.5 लाख संख्या जरी अपेक्षित असली जाल्यार ती 1.5 लाखाक आमी एका म्हयन्यान 2 म्हयन्यान बेनिफीट दिवंक शकना, पयशां खातीर न्हय, जाल्यार अर्जाची जी संख्या आसा ती हाताळपाक डिपार्टमेंटाक कशेंच शक्य जावचें ना। आनी म्हणून एक मर्यादा घाल्या स्किमीक, दर म्हयन्याक साधारण 15,000 अर्ज हे डिपार्टमेंट क्लियर करतले। ताजी वेवस्था केल्या। विमेन एंड चायल्ड खात्याच्या सगळ्या तालुका ऑफिसांनी ह्या स्किमीचे अर्जय मेळटले आनी घेतले वतले। अर्ज दसऱ्या दिसा मेळपाक सुरू जातले and you can start submitting it from the next day. अपेक्षा की पयलो राउंड म्हयन्याच्या अखेर आमी
किंवा फर्स्ट वीक ऑफ नोव्हेंबर दिवाळे पयलीं पयलो रावंड क्लियर करूंक शकता. 15,000ची मर्यादा दर म्हयन्याक दवरल्या इतल्याकूच की 15,000 चड हँडल करणे कशेंच शक्य जावचें ना अशें आमी डिस्कशना नंतर कन्क्लुजनाक आयले. म्हणजे सादारण एक 7-8 म्हयन्यान सगळे लोक टॅक्निकली 10 म्हयन्यान 1.5 लाख कवर जातले. पण सगळ्यांत म्हत्वाचें कंडिशन शी शूड बी रेजिडेंट ऑफ द स्टेट फॉर 15 years आनी दुसरें कंडिशन हे दोगांचें घोव बायलांचें उत्पन्न 3 लाखाचे सकयल आसूंक जाय. एकटी बायल आसत धर तूं डायवर्सी वा हें आसा जाल्यार 1.5 लाख आसूंक जाय उत्पन्न. आता ह्या दोनूय जी कंडिशनां आहा तातूंत भितर एक म्हत्वाची सुदारणा आमी केल्ली आहा. रेजिडेंट सर्टिफिकेट जसो मामलेदार दिता तशें गॅझेटेड ऑफिसराक ह्या येवजणे पुरते रेजिडेंट सर्टिफिकेट दिवपाचो अधिकार दिल्लो आहा. ह्या येवजणे खातीर गॅझेटेड ऑफिसर कॅन सर्टिफाय आनी ह्या येवजणे खातीर इन्कम सर्टिफिकेट जें आसा तातूंत भितर एक मोठी सुदारणा केल्या. जर हाऊसवायफ आसत ती नोकरी करना कामधंदो करना जाल्यार शी हॅज टू ओन्ली गीव 20 rupees स्टॅम्प पेपराचेर डिक्लरेशन टू बी अटेस्टेड बाय गॅझेटेड ऑफिसर नॉट बाय नोटरी.